नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. करमाळ्याचा बाला रफिक शेख ठरला महाराष्ट्र केसरीचा यंदाचा अजिंक्यवीर. कत्तलखान्याकडे जाणारी 10 जनावरे मंगळवेढा पोलिसांनी पकडली. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल. उद्धव ठाकरेंच्या महासभेची जय्यत तयारी. पंढरी झाली हाऊसफुल. राम भक्त शिवसेना पक्ष प्रमुखांनी रामायण लिहिणाऱ्यांच्या वंशजांना न्याय द्यावा. गणेश अंकुशराव यांची मागणी. हक्काच्या दामासाठी लढण्याची तयारी ठेवा. DL कराड यांचे आवाहन. मंगळवेढ्यात नगरपालिका कर्मचाऱ्यांचा विभागीय मेळावा संपन्न. आणि अभिनेत्री राजश्री खरात आज मंगळवेढ्यात शिक्षण प्रसारक मंडळाचा पारितोषिक वितरण समारंभ. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. जालना येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या 62व्या अधिवेशनात करमाळ्याचा सुपुत्र बाला रफिक शेख याने गत वर्षीचा महाराष्ट्र केसरी व या वर्षीचा सिनियर नॅशनल विजेता पैलवान अभिजित कटके याच्यावर 11 विरुद्ध 3 असा विजय मिळवत या वर्षीचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आहे. अभिजित कटके हा मॅटवरचा मातब्बर पैलवान असला तरी बाला रफीने त्याच्यावर मात केली आहे. तिसऱ्यांदा मॅट विभागाची सेमीफायनल जिंकून अभिजित फायनल मध्ये पोहोचला होता. परंतु करमाळ्याचा बाला रफिक शेख हा सामना एकतर्फी जिंकला आहे. कुस्तीला प्रारंभ होताच पैलवान अभिजित कटकेने आक्रमक शैलीचे प्रदर्शन दाखवले. त्याने बाला रफीच्या पटावर हल्ला करत मॅटच्या बाहेर नेऊन टाकले. मला वाटते या प्रक्रियेत अभिजितची ताकद काहीशी कमी झाली असावी, कारण बाला रफिक सारख्या ताकदीने महाकाय असलेल्या मल्लवर इतक्या जोरात रेटून मागे टाकण्यासाठी किती ताकद खर्च झाली असेल याची कल्पना करा. मात्र त्यानंतर कुस्ती झाली. कुस्तीला काहीसे रूप वेगळे आले. अभिजितने परत 2 गुणांनी कमाई केली. त्यावेळी 3-0 असा गुणफलक होता. बाला रफिक यांनी अभिजितवर हल्ला चढवत सतत 11 गुणाची कमाई केली व या स्पर्धेत अजिंक्य ठरला. यानंतर पैलवान कत्तलखान्याकडे नेण्याच्या उद्देशाने 10 जनावरे घेऊन जाणारे वाहन मंगळवेढा पोलिसांनी हुन्नूर येथे पकडून सदर वाहन चालकाविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. ही घटना दिनांक 23 डिसेंबर रोजी पहाटे 4च्या सुमारास घडली असून तिघांविरुद्ध मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दिनांक 23 डिसेंबर रोजी पहाटे 4च्या दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश विदाते व पोलीस कर्मचारी नाकाबंदी व चेकिंग करत असताना गिरडी रोडवर जाणारा MH13 AN 6095 गाडीमध्ये जवळपास 10 जनावरे दाटीवाटीने त्यांची तोंडे दोरीने घट्ट बांधून त्यांना चारा पाण्याची व्यवस्था न करता कत्तलखान्याकडे नेण्याच्या उद्देशाने सोलापूरकडे जात असताना फयाज अब्दुल बहाव कुरेशी वय वर्ष 24 राहणार पाणीवेस तालीम हाजीभाई चौक शास्त्रीनगर सोलापूर याच पोलिसांनी अटक केली असून चालक जुबेर संपूर्ण नाव माहित नाही व गाईचा मालक मजुद्दीन संपूर्ण नाव माहित नाही हे दोघे फरार झाले असून हुन्नूर येथे पोलिसांनी वाहन पकडून जप्त केले आहे. त्यामध्ये जनावरे गोशाळेत जमा करण्यात आली आहेत. या घटनेची फिर्याद पोलीस हवालदार सोमनाथ माने यांनी दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश विदाते करीत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या महासभेला काही तासांचाच अवधी उरला असतानाच श्री विठुरायाच्या पंढरी नगरी शिवसैनिकांनी आणि राम भक्तांनी गजबजून गेली आहे. पंढरपूर शहरच नव्हे तर पंढरपूरकडे येणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील सर्व मार्गावरील हॉटेल, लॉज, धर्मशाळा आणि विश्रामगृहे हाऊसफुल झाली आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 24 डिसेंबर रोजी पंढरपुरात होणाऱ्या महासभेचं नियोजन अंतिम टप्प्यात पोहोचलंय. चंद्रभागा नदीच्या तीरावरील ही महासभा ऐतिहासिक ठरण्यासाठी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, पर्यावरण मंत्री रामदास कदम, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई, खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार तानाजी सावंत, शिवसेना सोलापूर जिल्हा समन्वयक प्राध्यापक शिवाजी सावंत आदी तळ ठोकून आहेत. पोलिसांनी केलेल्या नियोजनानुसार महाराष्ट्रासह विविध राज्यांमधून 5 लाखाहून अधिक शिवसैनिक येतील असा कयास आहे. महासभेच्या 27 एकरावरील चंद्रभागा मैदानावर महासभेची जय्यत तयारी सुरू आहे. 1 प्रमुख व्यासपीठ आणि 2 स्वतंत्र व्यासपीठे ही संत, महंत व महाराज मंडळीसाठी उभारण्यात आलेली आहेत. सभेचा मंडप भगवामय असून प्रभू श्रीराम, श्री विठ्ठल, शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य पुतळे उभारण्यात येणार आहेत. मेळाव्याचे संयोजक
शिवसेना उपनेते संपर्क प्रमुख आमदार डॉक्टर तानाजी सावंत, प्राध्यापक शिवाजी सावंत, अनिल सावंत हे नियोजनावर जातीनं लक्ष ठेवून आहेत. तर लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, संभाजी शिंदे, गणेश वानकर, शैला गोडसे, अस्मिता गायकवाड, संतोष माने, साईनाथ अभंगराव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. राम भक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रामायण लिहिणाऱ्या महर्षी वाल्मिकांच्या वंशजांना अर्थातच महादेव कोळी समाजाला न्याय द्यावा अशी अपेक्षा महर्षी वाल्मिक संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे. दिनांक 24 डिसेंबर रोजी पंढरी नगरीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेचा महामेळावा संपन्न होणार आहे. पहिले मंदिर फिर सरकार अशी घोषणा देऊन शिवसेनेने अयोध्येतील राम मंदिर उभारण्यासाठी सर्वप्रथम प्राधान्य दिले आहे. या संबंधाची भूमिका मांडण्यासाठी उद्धव ठाकरे यांची ही सभा आहे. या पार्श्वभूमीवर रामभक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्षानुवर्ष खितपत पडलेल्या आमच्या कोळी जमातीच्या प्रमुख प्रश्नाकडे लक्ष देऊन ते सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत अशी भूमिका गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केली आहे. भाजपाचे सरकार हे फसवे आहे, सर्वसामान्य जनतेच्या हक्काची गळचेपी करणार आहे याचा प्रत्यय आम्हा कोळी जमातीच्या बांधवांना आला आहे. गेल्या अनेक वर्षापासून आम्हा आदिवासी महादेव कोळी जमात बांधवांच्या जातीच्या दाखल्याचा व आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे स्मारकाचा प्रश्न मार्गी लावलेला नाही. मिळत असलेल्या जातीचे दाखलेही पुन्हा देणं थांबवलेलं आहे. यासाठी आम्ही वारंवार वेगवेगळी आंदोलनं केली, परंतु याकडे जाणून बुजून कानाडोळा होतोय. संपूर्ण राज्यातील कोळी बांधवांच्या अस्मितेचा व अस्तित्वाचे हे दोन्ही प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीच आता लक्ष घालावे अशी विनंती गणेश अंकुशराव यांनी केलेली आहे. हक्काच्या दामासाठी लढण्याची तयारी ठेवा असे आवाहन महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी समन्वय समितीचे अध्यक्ष DL कराड यांनी केले. मंगळवार येथे पश्चिम महाराष्ट्रातील 60 नगर परिषदामधील कर्मचाऱ्यांचा भव्य मेळावा श्रीराम मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार भालके उपस्थित होते. यावेळी कराड म्हणाले, पंतप्रधानांना त्यांचे स्वप्न साकार करायचं असेल तर कर्मचारी का त्यांच्या लक्षात राहत. आपल्याला आता संपाशिवाय पर्याय नाही. कामगार चळवळ कुठल्याही कर्मचाऱ्याच्या केसाला धक्का लावू देणार नाही. मंत्र्यांना मंत्रालयाची पायरी चढू देणार नाही. या सरकारने संप करायला भाग पडले. 1 जानेवारी पासून संप सुरू होणार आहे. जनतेच्या पाठिंब्याने हा संप करायचा आहे. नगरसेवकाच्या व स्थायी सत्तेच्या मदतीने करायचा आहे. अधिकृत आदेश दिल्याशिवाय संप मागे घ्यायचा नाही. पेपरच्या बातम्या वाचून संप मिटवायचा नाही. आपण कुणाकडे भीक मागत नाही, हक्काचा दाम मागत आहे. यासाठी लढाईची तयारी ठेवा. शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दलित मित्र कदम गुरुजी कला व शास्त्र महाविद्यालय, इंग्लिश स्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक, तंत्रयुक्त व व्यावसायिक विभाग आणि शिवतेज प्राथमिक शाळा मंगळवेढा यांचे संयुक्त वार्षिक स्नेह संमेलनाचे पारितोषिक वितरण समारंभानिमित्त फॅन्ड्री फेम चित्रपट अभिनेत्री राजश्री खरात आज मंगळवेढ्यात येणार आहे. दिनांक 24 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता राजश्री खरात हिच्या हस्ते व सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्य डॉक्टर मीनाक्षी कदम यांच्या अध्यक्षतेखाली आणि पुणे येथील प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे व आंतरराष्ट्रीय रेसर कृष्णराज महाडिक यांचे प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. करवाड्याचा बाला रफिक शेख ठरला महाराष्ट्र केसरीचा यंदाचा अजिंक्यवीर. कत्तलखान्याकडे जाणारी 10 जनावरे मंगळवेढा पोलिसांनी पकडली. 3 विरुद्ध गुन्हा दाखल. उद्धव ठाकरेंच्या महासभेची जय्यत तयारी, पंढरी झाली हाऊसफुल. राम भक्त शिवसेना पक्ष प्रमुखांनी रामायण लिहिणाऱ्यांच्या वंशजांना न्याय द्यावा, गणेश अंकुशराव यांची मागणी. हक्काच्या दामासाठी लढण्याची तयारी ठेवा, DL कराड यांचे आवाहन. मंगळवेढ्यात नगरपालिका कर्मचाऱ्यांचा विभागीय मेळावा संपन्न. आणि अभिनेत्री राजश्री खरात आज मंगळवेढ्यात शिक्षण प्रसारक मंडळाचा पारितोषिक वितरण समारंभ. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.